स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम, निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना। पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। 9 जून रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक। साखर उत्पादनात AI तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल दाखवणार प्रात्यक्षिक। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास शिंदेंच्या कन्येचं लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत उपस्थित राहण्याची शक्यता। बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरे यांचं नाव कोरलं गेलंय। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा घणाघात, महायुतीमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर। निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचं स्पष्टीकरण। राज्यात बनावट बियाणांचा सुळसुळाट, अमरावती जिल्ह्यात 41 लाखांचं प्रतिबंधित HTBT कपाशी जप्त, तर धुळ्यात 20 लाखांचं कपाशीचं बनावट बियाणं जप्त। देशात कोरोनामुळे 2 दिवसात 21 जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या 3783 वर, तज्ज्ञांकडून मार्गदर्शक सूचना जारी। 6 जुलैला पंढरपूरमध्ये होणाऱ्या आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमधून प्रस्थान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।